काही दाखल झालेली नाहीये, तर मुळात नेमका आक्षेप काय आहे, काय सांगता येईल? मुळात विषय असा आहे की ज्यावेळेस ह्या सगळ्या आरोपींना अटक केलं, एक फरार आरोपी सोडून, त्यावेळेस आरोपी नंबर 2 जो चाटे आहे, त्यांनी अर्ज करूनच तिथली झेल मागणी केली होती. मग त्याचा काय उद्देश होता, ते झेल मागणी कशासाठी केली होती, ते जरी कागदावर नसेल तरी आम्हाला माहिती आहे ते तिथं का जायचं होतं, तिथं काय सुविधा होत्या. तर अर्ज करूनच तिथं झेल बदली केली होती, झेल मागणी केली होती. आणि त्यानंतर आता त्याच आरोपींनी बीड जेल प्रशासनाकडे यायचं किंवा बीड जेलला यायचं असे म्हणजे अर्ज केलेला आहे. परंतु त्या अर्जाला म्हणजे देशमुख साहेब, थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की जो विष्णू चाटे पूर्वी बीड जेलमध्येच होता, तो लातूरला मागणी करून लातूर जेलमध्ये गेला, आता पुन्हा मागणी करतोय की मला लातूरमधून बीडमध्ये आणा. हा तर त्याचा उद्देश असा आहे की त्यांना वाटलं असेल तिथं त्या आरोपीला की काही तिथं सुविधा वगैरे मिळतील का, किंवा त्यांचं काय गणित होतं ते आपल्याला नाही माहित झालेलं. परंतु तो एकदा ऑर्डर केलेली आहे कोर्टाने की आता तुम्ही ऑलरेडी झेल मागणी केलेली आहे आणि तुम्ही त्या जेलमध्ये आहे, आरोपी जेलमध्ये येते, आणि आता परत इकडं यायचं म्हणल्यानंतर त्या अर्जाचा एवढा काही विचार होणार नाही आणि न्यायालय तशी काही बाजू मांडणार नाही किंवा आणि या आधीचा पण अर्ज ऑलरेडी न्यायालयाने फेटाळलेलाच आहे ना? फेटाळलेलाच आहे, अगोदरच फेटाळलेला आहे. बर, आता दुसरं जे जयराम चाटे म्हणून जो आरोपी आहे, त्याच्या भावाचा मृत्यू झाला आणि त्याच्या उत्तर कार्यासाठी त्याला तांबवा या गावी जायचंय. पण खरं म्हणजे सरकारी वकील आणि तुम्ही सगळ्यांनी आक्षेप घेतलेला आहे की मुळात केज जवळच ते गाव आहे. म्हणजे तुम्हीच सांगू शकाल, केज आणि तांबवा साधारण अंतर किती किलोमीटर आहे? केज आणि तांबवा 3 किलोमीटरचं अंतर आहे. बर, आणि मी काल बोलल्याप्रमाणे हे प्रकरण खूप सेन्सिटिव्ह आहे आणि हे प्रकरण जे घडलंय यांच्या सगळ्यांची एज ग्रुप जे आहे 1 ते 7 आरोपींचा, ते 25च्या दरम्यान आहे. 23, 25, 20 ह्यांना ज्या वयात चांगले संस्कार करायचे, ज्या वयात काहीतरी स्टँड घ्यायचा, ज्या वयात करिअर करायचं, त्या वयात या मुख्य आरोपींच्या टोळींनी जे काही त्यांना चुकीचं मार्गदर्शन करून ज्या गोष्टी शिकवल्या, तर त्यांना जे हे असे दुष्कृत्य केलेले आहेत त्या संदर्भात त्यांना कुठलीच माफी दिली नाही गेली पाहिजे. आणि जे सरकारी वकील आहेत आपले निकम साहेब, त्यांना जो आक्षेप घेतलेला आहे किंवा त्यांना जे काही पूर्तता करण्याची मागणी केली होईल किंवा पोलीस बंदोबस्ताची जे काही म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा जो विषय बोललेला आहे त्याची गांभीर्याने दखल घेऊन न्यायालयानं तो निर्णय घ्यावा असं आम्ही कालच बोललो होतो. त्यानंतर आदेश काय झाला, ऑर्डर काय झाली, हे मला अद्याप माहिती कळालेली नाही. बर, देशमुख साहेब, खरं तर आता सुनावणीला पण आता 1 वर्ष पूर्ण होत येईल, कारण की मार्चमध्येच मागच्या सुनावणी सुरू झाली आणि हे प्रकरण जर आत्ता आपण पाहिलं तर आता कुठे थोडंसं वेग धरताना दिसतंय. पण अजूनही कालच्या सुनावणीचा जर विचार केला तर तिकडे बचाव पक्षाचं असं म्हणणं आहे की आम्हाला डिजिटल पुरावे अजून प्राप्तच झालेले नाही आहेत सरकारी वकिलांकडून किंवा सरकारी पक्षातर्फे. तर याच्यात काय नेमकं घडतंय, काय एवढा वेळ का लागतो? कारण की बचाव पक्ष म्हणते की दिरंगाई केली जाते आणि सरकारी पक्ष म्हणतोय की आरोपींकडून वेळ काढला जातोय, वेळ काढूपणाचं धोरण राबवलं. तसा काही भाग नाहीये. जरा वेळ काढूपणा कोणी केलेला असेल म्हणजे फिर्यादीच्या वकिलांना वगैरे किंवा आयोने, तर ते तिथं थांबले नसते. दोन्ही बाजूचे वकील, दोन्ही बाजूचे जे काही आयो आहेत, CID यंत्रणा आहे, ती तिथं थांबून होती. परंतु काही जे टेक्निकल इश्यू आहेत त्या टेक्निकल इश्यूमुळं तो डाटा जे आहे क्लोन कॉपी ती मागच्या तारखेला मिळू शकली नव्हती. ती काल आणि आजच्या दरम्यान 100% त्यांना भेटून जाईल. म्हणजे असं नाही की जाणीवपूर्वक एखादी गोष्ट थांबवली आहे किंवा जाणीवपूर्वक एखादी गोष्ट द्यायची नाही. जे काही डिजिटल एव्हिडन्स आहे त्या लॅपटॉपमधले रिकव्हरी केलेले, त्याचा त्याची एक कॉपी काल संध्याकाळपर्यंत तिथं थांबून त्याचा देण्याचा प्रयत्न केलेला होता. ते देखील मी विचारलेलं नाहीये की अजून दिलेली आहे का. परंतु असं फिर्यादीच्या वकिलांकडून वगैरे किंवा आयोकडून दिरंगाईचा काही विषय नाहीये. ते मागच्या तारखेलाच जी कॉपी आहे द्यायचा प्रयत्न केलेला, परंतु टेक्निकल इश्यू झाल्यामुळं ती कॉपी पोहोचू शकली नव्हती. परंतु आता 1-2 दिवसात ती कॉपी दिली की येणाऱ्या 24 तारखेपासून साक्षीदारांची लिस्ट दिली जाईल आणि खऱ्या अर्थानं केस ही चालू होईल. बरोबर. देशमुख साहेब, खरं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड,
यानं सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज केला होता, तो अर्जही फेटाळण्यात आला आणि त्याची प्रत देखील काल कोर्टामध्ये सादर करण्यात आली. एकंदरीत वाल्मिक कराड यानं याआधी जर आपण पाहिलं तर खंडपीठात देखील, औरंगाबाद खंडपीठात, संभाजीनगर आपण ज्याला म्हणू त्या ठिकाणी देखील अर्ज केला होता. शिवाय स्वतः बीड न्यायालयात देखील अर्ज दाखल केला होता. प्रत्येक ठिकाणी तो अर्ज त्याचा फेटाळला जातो, मग जामिनाचा असो किंवा ज्याला आपण या दोष मुक्तीच्या माध्यमातून देखील त्यांनी अर्ज केले होते. नेमकं काय म्हणजे वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये स्वतःची सुटका करून घेण्यासाठी इतका धडपड करतोय पण हाती काही यश येत नाहीये, काय म्हणता येईल तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या या अर्जाच्या निर्णयावर? ह्याच्यात मेन गोष्ट एक आहे की अवाढव्य चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा, कारण ह्या सगळ्या सिस्टीम मधून जाताना विना पैशाचं काही होत नाही. त्याचा जो पैशाचा महापूर आलेला आहे किंवा पैसा जो अवाढव्य पैसा आहे, पैशाचा उपयोग कुठं करायचा तर पैशाचा उपयोग कुठं करायचा तर इथल्या जिल्हा न्यायालयामध्ये, औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जी धडपड केली या ह्याच्यातून जामिनाची, तर जे आपले CIDचे अधिकारी आहेत, SITचे अधिकारी आहेत, या केसमध्ये जो तपास झालेला आहे आणि जे खरोखरच हे सगळं एकदम चुकीचं कृत्य ह्यांना केलेलं आहे, त्याची शिक्षा तर शासनाकडून, प्रशासनाकडून आणि न्यायालयाकडून मिळणं अपेक्षित आहे आणि आपण तेच मागतोय. आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीनं काही मागणी केली तरी टेक्निकल जे काही एव्हिडन्स आहेत, टेक्निकल सगळ्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहेत, त्या आधारे या सगळ्या आरोपींना शिक्षा मिळणार आहे. त्यांच्या राईट खाली त्यांचे जे वकील आहेत, जे आरोपींचे, ते तो प्रयत्न करतायत, त्यांचं राईट आहे, त्याच्यामुळे आपण ते बोलणं त्याच्यावर योग्य नाही. परंतु कुठंच काय होणार नाही, कारण तपास चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. आम्ही CID SITवर सगळ्यांवर विश्वास ठेवलेला आहे सुरुवातीपासून, आणि यांना जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत हे सगळे सोबत असणार आहेत आणि शिक्षा व्हावी लवकरात लवकर ही केस चालू होऊन, हेच आम्ही ह्याच एका प्रतीक्षेत आहोत. देशमुख साहेब, आपण आता जर एक पाहिलं तर म्हणजे वाल्मिक कराड असो, सुदर्शन घुले असो किंवा मग महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, हे सगळे जे आहेत हे एकाच ठिकाणी बीडमध्ये आहेत. विष्णू चाटे मात्र लातूरमध्ये आहे, तो बीडला येण्यासाठी धडपडतोय, मला बीडच्या जेलमध्ये न्या म्हणून. पण एक आरोपी असा आहे की ज्याला जमीन खा गया आसमा निकल गया, अर्थात कृष्णा आंधळे, त्याच्याबद्दल काय, त्याचा तपास आयोग करतायत का नाही, CIDच्या माध्यमातून होतोय का नाही? कारण की जेवढं या घटनेचे दिवस होत आहेत तेवढे दिवस त्याच्या फरार असण्याला होत आहेत. त्यामुळे कृष्णा आंधळे हे नाव विसरलेत की काय आता हे सगळे पोलीस अधिकारी, हा प्रश्न उपस्थित होतो. आणि मध्ये तर तुम्ही असा दावा देखील केला होता की कृष्णा आंधळे 1-2दा नव्हे तब्बल 3दा येऊन गेला म्हणून. काय सांगता येईल, गावाला येऊन गेला प्रत्यक्ष? नाही, ह्याच्यात महत्वाचं हे आहे की इथं आयोग कमी पडत नाहीये किंवा CID कमी पडत नाहीये. ह्याच्यात विषय असा आहे की तो जो आरोपी आहे फरार, तो UPSC MPSC ची म्हणजे तयारीत होता, तो तशी प्रॅक्टिस करायचा असं माझं ऐकण्यात आलेलं आहे, आणि तो स्पर्धा परीक्षांची तयारी करायचा. तर त्याला तो एवढा टॅलेंट आहे, तो एवढा क्रिमिनल माइंडचा आहे की त्याला बरोबर माहिती आहे की कसं फरार राहायचं. तो आधी देखील फरार होता, हे तुम्हाला मी आधी देखील सांगितलेलं आहे. आणि तो मोबाईल कुठलाच वापरत नाहीये. आणि आमच्याकडे ज्यावेळेस माहिती आली की तो 3 वेळेस त्याच्या गावी येऊन गेला, तर त्याची माहिती खरोखर घेतली आम्ही, CIDला पाठवली माहिती आणि स्थानिक पोलीस यंत्रणेला देखील पाठवली. तर त्यांनी ज्यावेळेस याची शहानिशा केली, याचा आढावा घेतला, त्यावेळेस त्यांना देखील कळालं की हा आरोपी इथं येऊन गेलेला आहे. आता खरी कस लागणार आहे ते CID आणि पोलीस यंत्रणेची, की त्याला लवकरात लवकर कसं जेरबंद करण्यात येईल याविषयी त्यांचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत, कारण आपण त्यांच्या सोबतच काम करतोय. पण देशमुख साहेब, तुम्हाला, पण मला असं म्हणजे देशमुख साहेब की तुम्हाला कळतं की तो आरोपी 1-2दा नव्हे 3दा येऊन गेला गावाला, मग पोलीस त्यांचे गोपनीय जी माणसं आहेत किंवा खबरी आहेत त्यांच्याकडनं पोलिसांना का कळू शकत नाही? त्या खबरीकडूनच ही माहिती नंतर कळाली, आणि ही माहिती ज्यावेळेस 3ऱ्या वेळेस येऊन गेला त्यावेळेस कोणीतरी अशी निनावी लोकांनी दिली, परंतु ती माहिती खरी होती. आणि तो मोबाईल वापरत नसल्यामुळे तो ट्रेस होत नाहीये. आणि त्यांचा देखील असा मानस आहे की लवकरात लवकर त्याला पकडून हे सगळा तपास संपवावा आणि जे सप्लिमेंटरी चार्जशीट आहे ते देखील द्यावं. परंतु तो एवढा सातीर आहे आणि तो एवढा चालाक आहे की त्याने आतापर्यंत सगळा म्हणजे कुणालाही पोलीस यंत्रणेला किंवा CIDला त्याचा मेळ स्वतःचा लागू दिला नाही. तर आपण त्यांना फक्त विनंती करतोय की लवकरात लवकर याला काय करता येईल आणि कसं पकडता येईल याची आपण पकडल्यानंतर जिल्हाभरात धिंड देखील काढण्याची मागणी आताच पोलीस प्रशासनाला केलेली आहे.
देशमुख साहेब, खरं तर आपल्याला म्हणजे आपणही आधी सांगितलं होतं आणि सगळ्या महाराष्ट्रात ती एक चर्चा होती की हाच कृष्णा आंधळे फरार असताना संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सामील होतो आणि पोलिसांना माहीत देखील नाही आणि नंतर तो नेहमीप्रमाणे फरार होतो. खरं तर पोलिसांसोबत चहापाणी करण्यात, पोलीस स्टेशनला जाऊन गप्पा मारून बसण्यात हा कृष्णा आंधळे तिथे होताच की. म्हणजे त्यावेळच्या पोलिसांनी, खरं म्हणजे स्थानिक पोलिसांनी त्याला सूट दिली होती. जणू काय हा त्यांचा एक साथीदार असल्यासारखाच. आणि आता तोच इतकाच डोईजड झालेला आहे की तो भेटायला मार्ग नाहीये. याचा अर्थ आधी पोलिसांनी दिलेली सूट हीच पोलिसांना मागत पडली असं म्हणता येईल का? हा 100%. कारण का ह्याच्यातले जे सगळे आरोपी आहेत आणि ह्याच्यातला आपल्या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे तोच खऱ्या अर्थानं गृहमंत्री होता बीड जिल्ह्याचा. तो ज्याच्यावर केस करायची, ज्याला कोणाला कुठल्या गुन्ह्यात घ्यायचं, ते फक्त फोनवर आदेश द्यायचा. त्या प्रत्येक पोलीस स्टेशनला हे सगळे गुन्हे व्हायचे किंवा खरोखर ज्या पीडित लोकांवर अन्याय झालाय, ज्यांच्यावर अत्याचार झालाय, त्या लोकांचे गुन्हे खरोखर हे देखील थांबवायचं काम हे मुख्य आरोपी करायचा. आणि त्यावेळेचे जे तत्कालीन पोलीस अधिकारी होते धारूरचे किंवा केसचे काही, जे की इन कॅमेरा म्हणजे कॅमेऱ्यामध्ये आलेले आहेत सीसीटीव्ही मध्ये, खरं तर ह्या लोकांनी समोरून जॉब दिला पाहिजे किंवा ह्यांना खरं तर हा प्रश्न विचारला पाहिजे की, आणि त्यांच्यावर जिम्मेदारी दिली पाहिजे की हा फरार आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर हजर करा म्हणून. देशमुख साहेब, खरं तर आत्ताच तुम्ही उल्लेख केलात म्हणून आता जे सस्पेंड झालेलं, एकाची बदली झालेली आपण ज्याला म्हणतो, ते जे पोलीस अधिकारी होते केसचे, त्यांचं पुढे काय झालं? म्हणजे सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये त्यांची नावं घेतली जाणार आहेत का नाहीत, याबद्दल आपण काही आवाज उठवणार आहात का? ह्याच्याबद्दल एक न्यायालयीन समितीचा अहवाल आलेला आहे. गृह मंत्रालयाकडे तो अहवाल सध्या आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एका कॅबिनेटमध्ये तो नक्कीच लिफाफा आहे तो ओपन केला जाईल आणि त्याच्यामध्ये जे निवृत्त न्यायाधीश होते तलियानी, त्यांनी तो सगळा म्हणजे तो सगळा अहवाल त्याच्यात दिलेला आहे आणि त्याची जे काही त्याच्यात रिझल्ट आलेला आहे, त्याच्यात जे त्यांनी काही तपास केलेला आहे तर तो नक्कीच समोर येईल. आणि त्याच्यात नक्कीच न्यायालयीन समिती ह्याच्यासाठी होती की हे प्रकार झालाय, परंतु याला कोण कारणीभूत आहे, याला कुठली संस्था कारणीभूत आहे, याला कुठला राजकीय अधिकारी, राजकीय म्हणजे नेता याला कारणीभूत आहे, तर ते त्याच्यातून स्पष्ट होईल आपल्याला. तो एकदम गोपनीय अहवाल आहे आणि तो अहवाल लवकरच कॅबिनेटमध्ये म्हणजे सादर केला जाईल. म्हणजे माजी न्यायमूर्ती ताहलियानी यांनी जो काही एक सदस्य जी समिती नेमली होती, चौकशी समिती आपण ज्याला म्हणू, तर तो अहवाल अजून गोपनीय आहे, पण नंतर त्याची प्रत जेव्हा उघड होईल तेव्हा तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच आणि अर्थात तुम्ही जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत त्या संदर्भात ती माहिती मिळू शकेल. नक्की. बरं देशमुख, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की आता आपण जर पाहिलं तिकडे तर वाल्मिक कराड याच्या मुलानं मध्ये फेसबुक पोस्ट केल्या होत्या, एक नाही दोनदा, आणि त्यामध्ये एक पहिली जी पोस्ट होती की सर्वांसमोर सर्व काही बोलणार वगैरे, त्यावर तुम्ही एकदा बोलला होतात, नंतर म्हणाला होतात की मी आता काय याच्यावर बोलणार नाही, कारण की ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे, वैयक्तिक अधिकार आहे. पण मग इकडे तिकडे बोलण्यापेक्षा किंवा फेसबुकवर पोस्ट टाकण्यापेक्षा जे काही तुम्हाला माहिती आहे ते उघड उघड पत्रकार परिषद होऊन जाऊ देत आणि कळू देत ना महाराष्ट्राला. हा मुद्दा महत्त्वाचा नाही वाटत का तुम्हाला? हा मी महत्वाचा होता म्हणूनच मी स्पष्ट झालो होतो, त्यावेळेस स्पष्ट केलं होतं की इकडं तिकडं म्हणजे सस्पेन्स ठेवण्यापेक्षा जी काय माहिती आहे कुणाची असू द्या, आरोपीची असू द्या किंवा जनरल कुणाची असू द्या, किंवा तुम्ही कुणाच्या आधारे हे सगळं करत होता, कुणी तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं, हे तुम्ही राज्याचे जे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब यांना देखील सांगितलं पाहिजे आणि म्हणजे प्रेस घेऊन देखील हे सगळं स्पष्ट केलं पाहिजे, अशी माझी म्हणजे त्यांच्या जे फेसबुक पोस्टवर जे मला प्रश्न विचारला होता पत्रकार बंधूंनी, त्यावर मी ते उत्तर दिलं होतं. परंतु मला माहित होतं की हे असं काही होणार नाही, हे काही समोर येणार नाही, कारण का ह्याच्यामध्ये त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहेत, ते त्यांनी यायचं का नाही यायचं, काय करायचं, आपण आपला लढा लढतोय, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं ठीक आहे, आपण आपल्या केसवर, आपण आपल्या न्यायाच्या लढ्यावर कॉन्सन्ट्रेशन ठेवून म्हणजे सगळा फोकस केला पाहिजे, यावर मी ठाम आहे. नक्कीच. आता खरं म्हणजे आपण जर पाहिलं देशमुख साहेब की मुळात एकतर संतोष देशमुख जे मुळातच सरपंच राहिलेले आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये, गावामध्ये खूप चांगलं काम केलं होतं, निश्चित त्या पद्धतीनं त्याचा सरकारनं देखील विचार केला, दखल घेतली गेली, प्रशासकीय पातळीवर पुरस्कार देखील आपल्या गावाला मस्ताजोगला प्राप्त झाले होते. भविष्यात काही आपल्या कुटुंबातून संतोष देशमुख यांचा वारसा म्हणून काही राजकीय पुढची काही भूमिका घेणार आहात का? कारण की आता जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या पण निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. याच्यात मी एक तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो की जे भावाचे विचार होते, सामाजिक विचार,
जे की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ते विचार आणि गावाला सगळ्या एकजुटीनं पुढे न्यायचे विचार, ते सगळ्या गावांनी म्हणजे मी त्याच्यात आहे आणि सगळं गाव आहे. तर आम्ही ते म्हणजे सिद्ध देखील केलेले आहेत. आम्ही नाम फाउंडेशन मार्फत जलसमृद्धीचं काम केलं, पाणी फाउंडेशनमधून काम केलं आणि मागच्या वर्षी मकरंदजी आणि नाना पाटेकरजी यांनी मसाजोग गावाला जलसमृद्ध करण्यासाठी मशीन, त्याला डिझेल पुरवठा करून 3 किलोमीटर नदी खोलीकरणाचं काम केलं आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचं काम आता सध्या गावात चालू आहे. आणि जे काही तुम्ही प्रश्न विचारला की राजकीय वारसा, तर आम्हाला कुठला राजकीय वारसा वगैरे नव्हता. एक सोशल वर्क मधून आम्ही जे काही गाव घडवत होतो त्याचंच पुढं जे कुटुंब आहे त्याच्या कुटुंबामध्ये म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये आई वडील आहेत, वहिनी आहेत, मी आहे, माझी मिसेस आहे. आम्ही सर्व मिळून राहिलेले काही 20 महिन्याचा कालावधी आहे त्यावर नक्कीच विचार करून प्रसार माध्यमांना म्हणजे सांगू की याच्यामध्ये काय म्हणजे करायचंय आम्हाला किंवा काय करायचं नाहीये. तर याविषयी ज्यावेळेस ही गोष्ट समोर येईल त्यावेळेस आम्ही त्याचं स्पष्टीकरण नक्कीच दिल्याशिवाय राहणार नाही. नक्की. मला अगदी एक थेट प्रश्न विचारायचा की संतोष देशमुख यांनी जसं काम मसाजोगसाठी केलं एक सरपंच म्हणून, तसंच यापुढे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून धनंजय देशमुख ही राजकीय भूमिका घेतील का? नाही, मुळात काय होतं की संतोष अण्णा देशमुख हे माझे भाऊ म्हणून एकटे काम करत नव्हते. त्यांच्यासोबत सगळं गाव काम करायचं. मी पडद्यामागं जे जमल ते काम आम्ही मिळून आमचं कॉम्बिनेशन असायचं. टेक्निकल काही कामं ते करायचे, काही फील्डवर आम्ही करायचो, काही हार्डवर्क ते करायचे, काही पण स्मार्ट आता कुणाला तरी नेतृत्व हाती घ्यावं लागेलच नाही. उद्या जर गावानं ठरवलं की संतोष नक्कीच देशमुख सगळे यांचे बंधू सदस्य धनंजय वगैरे हे खूप चांगल्या पद्धतीनं गावामध्ये आता सध्या देखील काम करतायत. अण्णांची टीम देखील गावामध्ये काम करते आणि मग जे काही घरात विचार होईल, जे काही कुटुंबात विचार होईल त्याप्रमाणे आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न येणाऱ्या काळात करू. नक्की. अगदी एक शेवटचाच प्रश्न देशमुख साहेब की मुळात 24 तारखेला सुनावणी आहे. आत्ता तरी तुम्हाला ही सुनावणी आता वेगानं सुरू आहे किंवा त्याच्यावर पुढची आता प्रक्रिया सुरू व्हायला लागलेली आहे, या बाबतीत तरी समाधानी आहात का? म्हणजे कारण की जी पूर्वी मध्ये जो अत्यंत दिरंगाई आली होती, ढिलेपणा आला होता, आता मात्र त्याला कुठेतरी एक वेग मिळाला असं तुम्हाला वाटतं? आरोपीचे जे वकील आहेत त्यांची एक स्ट्रॅटर्जी होती असं बोलण्यात येत होतं. जे फिर्यादीचे वकील वगैरे आहेत आम्ही ज्यावेळेस त्यांना चर्चा करायचो, परंतु आता ज्यावेळेस साक्षीदारांची लिस्ट देण्यात येईल त्यावेळेस ऑटोमॅटिकच लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढण्याचा उद्देश न्यायालयाचा असेल, म्हणजे जज साहेबांचा असेल आणि आम्ही अपेक्षा देखील ती करतो आणि आम्ही त्यावर मग समाधान व्यक्त करण्याचा विषय येतो पुढे की लवकरात लवकर हे प्रकरण आहे ते निकाली निघावं. नक्कीच. धन्यवाद देशमुख साहेब, तुम्ही या लाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल. तर हे होते धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचे बंधू, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुळात आता येत्या 24 मार्च रोजी जी काही साक्षींची यादी सादर होईल किंवा विष्णू साठे याच्या अर्जावर काय निकाल होईल न्यायालय ठरवेलच, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की लवकरात लवकर ही केस निकाली लागावी आणि या खटल्यातील जे कोण आरोपी आहेत ते दोषी म्हणून सिद्ध व्हावं आणि त्यांना या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशीच भूमिका या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी मांडलेली आहे. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.